नमस्कार. ENT आरोग्य मार्गदर्शन या सिरीजच्या 4थ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आपण अनेकदा पाहतो की लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्याही कानातून पाणी किंवा पू येतं. लोक याकडे साधी सर्दी झाली असं म्हणून दुर्लक्ष करतात. पण सावधान, हे साधं इन्फेक्शन तुमच्या ऐकण्याची शक्ती कायमची हरवून घेऊ शकतं. आज आपण याच गंभीर विषयावर, बहिरेपणावर सविस्तर बोलणार आहोत. अशाच जीव वाचवणाऱ्या आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपल्या हेल्थ गुरु IICare चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहूया, जर कानामध्ये इन्फेक्शन झालं असेल तर काय करावं आणि काय टाळावं. जेव्हा आपल्या कानाच्या आत जीवाणूंचा संसर्ग होतो तेव्हा प्रचंड वेदना होतात, ताप येतो, कानातून पूक किंवा पाणी वाहू लागतं. कधी कधी इन्फेक्शनमुळे कानाच्या पडद्याला छिद्रही पडू शकतं. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कान नेहमी कोरडा ठेवा. कानात तेल, पाणी किंवा कोणतेही घरगुती द्रावण अजिबात टाकू नका. आंघोळ करताना कानात कापसाचा गोळा घाला, जेणेकरून पाणी आत जाणार नाही. कान दुखत असेल तर तुम्ही साधी पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकता, पण डॉक्टरांना दाखवल्याशिवाय कोणतेही इयर ड्रॉप्स वापरू नका. आणि हो, जोपर्यंत कान पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत पोहायला जाणं टाळा. तर श्रोते हो, जर तुमच्या किंवा ओळखीच्या कोणाच्या कानातून 14 दिवसांपेक्षा जास्त काळ पू येत असेल आणि त्याला दुर्गंधी येत असेल तर हे जुनाट इन्फेक्शन असू शकतं. अशा वेळी घरगुती उपाय करण्यात वेळ घालवायचा नाही. त्वरित आपल्या जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा. दुर्लक्ष केल्यास हे इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचू शकतं किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 2% बोरिक स्पिरिटचे थेंब किंवा योग्य ती औषधं वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे. आता वळूया बहिरेपणाकडं. कमी ऐकू येणं हे जन्मतः असू शकतं किंवा वाढत्या वयानुसार होऊ शकतं. म्हातारपणामुळे येणाऱ्या बहिरेपणाला आपण प्रेस्बायक्युसिस असं म्हणतो. काही वेळा मोठ्या आवाजाच्या कारखान्यात काम केल्यामुळं किंवा हेडफोनच्या अतिवापरामुळं ऐकण्याची शक्ती कमी होते. जर तुमच्या घरात कोणाला कमी ऐकू येत असेल तर त्यांना एकटं पाडू नका. त्यांच्याशी बोलताना चेहऱ्यावरती तेज ठेवा, हळू आणि स्पष्ट बोला. जर डॉक्टरांनी श्रवणयंत्र हिअरिंग एड वापरायला सांगितलं असेल तर ते लावायला अजिबात लाजू नका. हे एक साधन आहे जे तुम्हाला पुन्हा जगाशी जोडू शकतं. श्रोते हो, जर गावात किंवा परिसरात कुणाला ऐकण्यास त्रास असेल तर त्यांना त्वरित सरकारी दवाखान्यात किंवा आरोग्यवर्धिनी केंद्रात तपासणीसाठी घेऊन जा. लवकर निदान झालं तर बहिरेपणा शस्त्रक्रियेने किंवा औषधांनी बरा होऊ शकतो. तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला कधी कानातून पू येण्याचा त्रास झाला आहे का? तुम्ही त्यावरती काय उपाय केले? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर नक्की करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत नाकाच्या सामान्य समस्या आणि घोळणा फुटल्यावर काय करावं. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.